भिवंडीतील पडगा बोरिवली परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे मुंबई ATS कडून। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या गावामध्ये अनेकदा कारवाई करण्यात आलेली आहे आणि विशेषतः आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी या गावामध्ये शेकडो पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी मुंबई ATSने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ही कारवाई करण्यात येते। अनेक वेळा जेव्हा कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई ATS असेल किंवा NIAची कारवाई असेल, यामध्ये आपण पाहिलं आहे की अनेकदा या ठिकाणी काही जणांचा संबंध असल्याचं कारणावरून या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेले। आतापर्यंत जर आपण बघितलं तर जुल्फिकार बडोदावाला असेल किंवा सर्जेस शेख असेल, तसेच साकीब नाचन आणि आकिब नाचन हे जे वडील आणि मुलं आहेत त्यांना देखील यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र आता जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये अनेक जे भारतीय असतील त्यांचा संबंध जो आहे तो आता ISI संघटनेशी असल्याचा समोर आलेलं आहे। त्यामुळे या गावातून अनेक जण जे आहेत त्यांचे संबंध असू शकतात। त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। अनेकांना ताब्यात घेऊन जवळपास 20 ते 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे। साकीब नाचन यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आलेला आहे, त्यांच्या घराची देखील चौकशी करण्यात आलेली आहे, जेणेकरून ISI संघटनेचे संबंध यांचा आहे का किंवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जी लोक राहतात त्यांचा संबंध असल्याचा संशय आहे। त्यामुळे या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर ज्या गावामध्ये आपण उभे आहोत बोरिवली गावामध्ये, या बोरिवली गावातून अनेकांचा संबंध असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या गावामध्ये अनेक घरांचे सर्च ऑपरेशन, कॉम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त, पोलीस फौज फाट्यासह या ठिकाणी हा जो कॉम्बिंग ऑपरेशन आहे तो राबवण्यात येत आहे। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यामध्ये कोणाचा संबंध आहे का, कोणाला ताब्यात घेण्यात येत आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।